मिटेनी, जी कंपनी इटलीत बॅन झाली, आज ती कंपनी आपल्या रत्नागिरीत आली आहे. 2018 मध्ये ही कंपनी इटलीमध्ये बॅन झाली. ही कंपनी PFAS म्हणजेच फॉरेवर केमिकल्स बनवत होती. जसे या केमिकलचं नाव आहे तसेच हे केमिकल्स कधीही नष्ट होत नाहीत आणि जर एकदा पर्यावरणात मिसळले तर पर्यावरणातच राहतात आणि तिथून मग आपल्या शरीरात प्रवेश करतात. जिथे ही कंपनी होती तिथल्या 3.5 ते 4 लाख लोकांना हेल्थ इश्यूज व्हायला सुरुवात झाली आणि मग लोकांनी प्रोटेस्ट चालू केले आणि तिथून हा एन्व्हायरमेंटल स्कॅन्डल समोर आला. मग एंट्री झाली इंडियाच्या लक्ष्मी केमिकल्सची. त्यांच्या वायवा केमिकल्स या सबसिडियरीनी मिटेनी कंपनीचे सगळे मशीन्स आणि पेटंट्स विकत घेतले आणि 2025 मध्ये रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये यांनी नवीन फॅक्टरी टाकली. सर्वात धक्कादायक मित्रांनो गोष्ट ही आहे की या PFAS केमिकल्ससाठी इंडियामध्ये कुठलेही रूल्स अँड रेग्युलेशन्स नाही. आता आपल्याला आपल्या लोकांचा आणि कोकणाचा विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या रत्नागिरीसाठी.